नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय माझा विशेष. एक देश एक कर प्रणाली असा नारा देत मोदी सरकारने जीएसटी आणला. जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर. मात्र सर्वसामान्य करदाते अजूनही या कर प्रणालीमधल्या तरतुदींबद्दल अनभिज्ञ नाहीत. त्यामुळे या नवीन कराबद्दल साहजिकच ते साशंक असणार आहेत. 1 जुलैपासून जीएसटी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला एका कर प्रणालीमध्ये बांधणाऱ्या या जीएसटीची बाराखडी आपल्याला समजून घ्यावीच लागेल. कारण आपल्या स्वयंपाकघरापासून ते अगदी मोबाईल बिलापर्यंत सगळ्या गोष्टी आता जीएसटी, सगळ्या गोष्टींची किंमत जीएसटी ठरवणार आहे. त्यामुळे पुढचा 1 तास आपण या नवीन कर प्रणालीचा उहापोह या चर्चेमध्ये करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे जीएसटी तज्ज्ञ सीए मंगेश किनरे. त्याचसोबत रेडीमेड गार्मेंट्स व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस अनिल नावंदर आपली मतं मांडतील. त्याचबरोबर विक्रीकर विभागाच्या जीएसटी ग्रुपचे सदस्य ॲडव्होकेट जी वाय पटवर्धन पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल आपली मतं मांडतील. त्याचबरोबर कृषी व्यापारी महासंघाचे संजय मंत्री देखील या चर्चेत सहभागी होत आहेत. ज्वेलर्स असोसिएशनच्या नम्रता पुणेकर औरंगाबादहून या चर्चेमध्ये सहभागी होतील. तसंच विक्रीकर उपायुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले हे अगदी थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय पुण्याला पटवर्धन सरांकडे. पटवर्धन सर, अगदी सर्वसामान्य करदाते आहेत, त्यांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगा, जीएसटी म्हणजे काय? आतापर्यंत देखील अनेक कर आपण वेगवेगळ्या वस्तूंवर आणि वेगवेगळ्या सेवांवर लागतात आणि त्या वेगवेगळ्या वस्तूंवर आणि वेगवेगळ्या सेवांवर जे कर लागतात ते काही कर हे केंद्र शासन लावतं आणि काही कर हे राज्य शासन लावत असतं आणि त्याच्यामुळे एकमेकाच्या करामध्ये कर वाढवून किमती महाग होतात. तर त्याच्यावरचा उपाय म्हणून शासनाने जो काढलेला आहे त्याचं नाव जीएसटी. सर्व कर एकत्र करून, सर्व अप्रत्यक्ष कर एकत्र करून जो कर येणार आहे त्याला जे नाव दिलेलं आहे ते जीएसटी. मराठीमध्ये वस्तू आणि सेवा कर असं त्याचं नाव होतं. आणि सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर वेगवेगळे कर जे लागतात ते त्याला समजत नाहीत आतापर्यंत. आणि जीएसटी हा कर आहे, हा एकच कर असल्यामुळे जेव्हा केव्हा तो त्याच्या बिलामध्ये लावला जाईल तेव्हा आतापर्यंत आपण किती कर भरत होतो याची त्याला जाणीव होईल. किनरे सर, एक बेसिक प्रश्न सगळ्यांना पडतोय. नवी कर प्रणाली आपल्याकडे येते. काही लोकांना भीती आहे की यामुळे महागाई वाढू शकते. काही लोक कमालीचे खुश झालेले दिसत आहेत की एक कर असणार त्यामुळे सगळं काही स्वस्त होईल. वस्तुस्थिती काय असेल? खरं म्हणजे आपण जर का याचं सरांनी जसं सांगितलं तसं अनालिसिस केलं तर अनेक जे इनडायरेक्ट टॅक्सेस किंवा ज्या अप्रत्यक्ष कर आहेत ते जाऊन जीएसटी येतोय. याचा अर्थ असा की पूर्वी जे अप्रत्यक्ष कर लागत होते त्याच्या बदली आता एकच जीएसटी हा कर लागणार आहे. त्यामुळे फक्त जीएसटी आल्यामुळे महाग होईल किंवा स्वस्ताई होईल असं काही होणार नाहीये. ते प्रत्येक वस्तूवरती अवलंबून असणार आहे. तुम्ही वस्तूंचा जर का विचार केला तर वस्तूंवरती पूर्वी एक्साइज ड्युटी आणि वॅट हे 2 कर लागायचे आपण ढोबळमानाने जर का विचार केला तर. आणि त्यांची जर का आपण एकत्रित बेरीज केली तर आज जे जीएसटीचा एक करांचा जो रेट आहे, जो दर आहे तो कमी आहे. त्यामुळे तसं आपण ढोबळमानाने विचार केला तर वस्तू ह्या स्वस्त होणार आहेत. या उलट जर का सेवांचा विचार केला तर सेवांना रेट हा जो होता कराचा जो रेट होता तो 15% आहे. आजही 15% आहे. तो सर्वसाधारणपणे 18% वरती जाणार आहे. त्यामुळे ढोबळमानाने सेवा या थोड्याशा महाग होणार आहेत. त्यामुळे एकंदरीत विचार केला तर वस्तू जास्त स्वस्त होणार आहेत आणि सेवा या थोड्याशा महाग होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की महागाई वाढेल. स्वस्ताई होईल की नाही हे एकंदरीत साधारणतः जसं बेनिफिट्स जे आहेत त्याचे ते जसे पास ऑन होतील लोकांना त्याच्यावरती ठरेल असं मला वाटतं. पण महागाई नक्की वाढेल असं मला काही वाटत नाही. बरं, आपण आता प्रत्येक वस्तूनुसार आपण एक थोडासा अंदाज घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात आपली बेसिक गरज असते ते म्हणजे रोटी, कपडा, मकान. आणि त्यापैकी कापड या व्यवसायाशी संलग्न वीरेन शहा आपल्यासोबत आहेत. वीरेन शहा, कापड व्यवसायावरती याचा कसा परिणाम होऊ शकतो? किमती वाढतील की स्टेबल राहतील? देखिए, जो रेडीमेड गारमेंट्स थे वो 1000 रुपये के नीचे उसको 5% जीएसटी रखा है और 1000 के ऊपर है उसको एमआरपी पे 12% है. जो पहले करीबन 5.5 से 6.5% होता था. तो ये फैब्रिक के ऊपर अभी जीएसटी आ गया है 5%. इससे थोड़ा सा गारमेंट्स जो पहले था उससे थोड़ा महंगा होगा. लेकिन आगे जाके जब ये पूरी एक चेन जो सभी लोग अपने अपने बिल बनाएंगे
जैसे मैन्युफैक्चरर्स है, उसके ऊपर उसके पहले फैब्रिक वाले हैं, उसके ऊपर जो धागा है, बटन्स है, ये सबके ऊपर जो एक्साइज लगता है, सबके ऊपर रिबेट मिलेगा। इवेंचुअली अगर ये पूरी प्रकलिता है, जो पूरी एक चेन है, अगर वो ठीक से जाती है तो करीबन 6-8 महीने के बाद अगर सब लोग बिल ठीक से बनाते हैं तो ये गारमेंट्स के लिए एक अच्छी सुरुवात होगी। बरं, म्हणजे कापड व्यवसायाच्या दृष्टीने एक सकारात्मकता यामध्ये आहे असं म्हणता येईल, म्हणजे मोठे व्यापारी आणि छोटे व्यापारी दोघांसाठी? छोटे व्यापारी जो है स्पेशली 1000 रुपए के नीचे, उनका कपड़े और सस्ते हो जाएंगे, लेकिन जो MRP जो ब्रांडेड गारमेंट्स है वो शुरू में थोड़ा सा 2 to 3% ज्यादा होगा, लेकिन आगे जाके वो सब मैन्युफैक्चरर्स है, रिटेलर है, वो कस्टमर को पास ऑन हो जाएगा। तो ये बेनिफिट कस्टमर को आफ्टर 8 to 10 मंथ्स मिलेगा। अभी तुरंत में उनको शायद बेनिफिट इतना नहीं मिलेगा। एकदम नवी कर प्रणाली येते, कपडा व्यावसायिक जे कोणी आहेत, व्यापारी आहेत, त्यांना काही बेसिक अडचणी येत आहेत का यामध्ये? इसमें दो प्रकार के जो तकलीफ आ रही है। एक तो मैं पूरी भारत की बात करूंगा और महाराष्ट्र की भी बात करूंगा। भारत में करीबन 93% अनऑर्गेनाइज्ड सेक्टर्स है और 4 करोड़ व्यापारी है जो छोटे और मीडियम क्लास के व्यापारी है। सबसे ज्यादा दिक्कत जो आएगी उनकी, वो कंप्यूटर उनको बिठाना पड़ेगा हर एक दुकान में, हर एक मैन्युफैक्चरिंग यूनिट में, सेल्स और परचेस दोनों में बिठाना पड़ेगा। तो ही ये GST एक सक्सेसफुल इंप्लीमेंट होगा, क्योंकि ये सारा जो पूरा जो कंप्यूटराइज ऑनलाइन पूरा करना पड़ेगा। उसके लिए कंप्यूटर एक बहुत बड़ी एक चीज है जिसके ऊपर सरकार को ध्यान देना चाहिए। कंप्यूटर के ऊपर जो भी टैक्स लगता है, इंपोर्ट ड्यूटी लगती है, वो सारी माफ करनी चाहिए। और दूसरी जो दिक्कत है वो इंटरनेट रीच। इंटरनेट आज की जो जैसे नेटवर्क ड्रॉप होता है और इतने सारे प्रेशर आ जाएंगे कंप्यूटर पे और ऑनलाइन सबमिशन पे, तो शायद मेरे को लगता है सरकार इस चीज के ऊपर ज्यादा ध्यान नहीं दिया है। आज भी छोटे गांव में पावर सप्लाई ठीक से नहीं होती है और इंटरनेट रीच तो बिल्कुल नहीं है। तो ये कंप्यूटराइज और इंटरनेट दो चीज के लिए सरकार को खास ध्यान रखना चाहिए। आपण पटवर्धन सरांकडे जाऊया। पटवर्धन सर, आता हे कपडा व्यापाऱ्यांचा काय प्रश्न आहे तो तुम्ही ऐकलात की छोट्या व्यापाऱ्यांना हे सगळं संगणकीकरण आणि इंटरनेटचा ऍक्सेस अगदी छोट्या गावापर्यंत कसं शक्य होईल, याबद्दल काही विचार झालेला आहे का या थॉट प्रोसेसमध्ये? GST किंवा वस्तू सेवा कर ही जी प्रणाली आहे ती संपूर्ण संगणकावर अवलंबून आहे। आणि संगणकाचं जे प्रमाण छोट्या छोट्या गावांमध्ये आहे किंवा त्याची जेवढं पूर्तता व्हायला पाहिजे ती पूर्तता करताना व्यापाऱ्यांना थोडाफार त्रास होणं हे शक्य आहे। परंतु जसजसा GST हा स्थिर होत जाईल तसं त्याच्यामध्ये जो काही आता सुरुवातीला जे असं खूप अवघड आहे असं वाटतंय ते प्रणाली, संगणक प्रणाली जर मिळत गेली प्रत्येकाला आणि शासनाने जे सुरुवात केलेली आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जसे कियोस्क तयार करतात तसे जर वेगवेगळ्या ठिकाणी जर सुविधा दिल्या तर व्यापाऱ्यांचा हा जो प्रॉब्लेम आहे हा सोपा होऊ शकतो। दुसरी महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे छोट्या व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केलेला दिसत नाही हे मात्र खरं आहे। कारण संगणक प्रणाली तयार करत असताना छोटा व्यापारी हा ज्या प्रकारे व्यापार करतो त्या प्रकारे संगणक प्रणाली तयार झाली असं वाटत नाही। त्यांच्या समोर फक्त मोठे व्यापारी होते असं दिसतंय। बर, आपण उस्मानाबादला जाऊया। आपल्यासोबत कृषी व्यापारी महासंघाचे संजय मंत्री आहेत। संजयजी, खेडेगावामध्ये मुख्यत्वे हे जे कृषी क्षेत्राशी रिलेटेड हे व्यापारी आहेत ते असतात, त्या ठिकाणी इंटरनेट पोहोचेलच असं नाही, संगणकाची सुद्धा वानवा बऱ्याच ठिकाणी असते। GST सोबत कोपअप करताना कृषी व्यापाऱ्यांना काय अडचणी येणार आहेत? नम्रताताई, मला हेच सांगायचं आहे, हे माझे बंधू लोक जे आता आपल्या सोबत चॅनलवरती आहेत ते सर्व शहरी भागाचं प्रतिनिधित्व करतात। मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो व्यापाऱ्यांचं, त्या भागातल्या व्यापाऱ्यांच्या ह्या समस्या ज्या आहेत, तांत्रिक समस्या, गेली 1 महिना मी या समस्यांशी तोंड देऊन परेशान आहे। माझा व्यापारी परेशान आहे। मी सर्व क्षेत्रातल्या जिल्हा व्यापारी महासंघाचं प्रतिनिधित्व करतो।
या तांत्रिक बाबीशी जुळतं करून घेण्यात माझा व्यापारी परेशान आहे. अगोदरच गेली काही दिवस नोटबंदी आणि या विविध आंदोलनातून आमचा व्यापारी परेशान आहे. आमचा भाग प्रामुख्याने दुष्काळी भाग आहे. इथं माझा व्यापारी एकच असतो, एकच माणूस एक दुकान व्यवसाय चालवतो. त्या व्यावसायिकाला त्याचं स्वतःचं दुकान सांभाळायचं असतं, त्याची सगळी खरेदी करायची असते आणि हे सगळं करत असताना या जीएसटीच्या माध्यमातून शासनाने ज्या अटी लादल्यात किंवा ज्या माध्यमातून महिन्यामधून 3 रिटर्न्स दाखल करायची आहेत, ते माझ्या एका व्यापाऱ्याला, एक वन मॅन शो असणाऱ्या व्यापाऱ्याला हे कसं काय शक्य आहे. आणि गेली काही दिवस मी सर्व करदात्यांशी भेटतोय. त्या करदात्यांना माझा व्यापारी करदात्यांकडे जातोय जीएसटीच्या रजिस्ट्रेशनसाठी. आज दिवसभरात मागोवा घेतला, जिल्हाभरातून मागोवा घेतला असताना माझ्या असं लक्षात आलंय की प्रत्येक ठिकाणी या तांत्रिक ज्या अडचणी आहेत त्या येत नाही आहेत. त्या गेली कित्येक दिवस आमचा व्यापारी आणि करदाते परेशान आहेत की जीएसटीचं रजिस्ट्रेशन होत नाही आहे. माझ्या एक लक्षात येत नाही आहे की जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर देशभरामध्ये रोज जवळपास आम्हाला ज्याप्रमाणे गव्हर्नमेंट ब्रीफ करते त्याप्रमाणे जवळपास 27 ते 28 कोटी बिलं जी आहेत ती क्रॉस चेक केली जाणार आहेत. जे सरकार, जे शासन एवढ्याशा रजिस्ट्रेशन मध्ये जर पूर्ण पडत नाही आहे तर यामध्ये कसं होणार आहे, हे कसं पुरे पडणार आहे. तांत्रिक क्षमतेची यांनी चाचणी घेतली नाही का, किंवा मग हे तांत्रिक क्षमतेवर यांना पुढचं काही यांच्या समोर राजकीय धोरण समोर ठेवून हे इम्प्लिमेंटेशन करतायत का, असा माझा व्यापारी माझ्याकडे शंका व्यक्त करतोय. याबाबत काय उत्तर आहे शासनाकडे. आज शासनातल्या एका जबाबदार केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य आहे की जीएसटी लागू होताना व्यावसायिकांना अडचण येणार आहे. उद्या वृत्तपत्रात आणि आपल्या प्रिंट मीडियातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून ते समोर येईलच. याचं उत्तर काय आहे. ठीक आहे. आपल्या काही वेळातच माझ्या ग्रामीण माझ्या व्यावसायिकांनी ज्याची रोजीरोटी काही वेळातच आपल्यासोबत विक्री कर विभागाचे उपायुक्त येतील. आपण त्यांच्याकडून या प्रश्नाची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न करणारच आहोत. मला अनिल नावंदर यांच्याकडे जायचंय. अनिल नावंदर, अगदी काही दिवसांपूर्वीच बातमी आलेली होती की केमिस्ट आपल्याकडचा जो जुना स्टॉक आहे औषधांचा तो सध्या विक्री करतात आणि नवीन स्टॉक ते 1 जुलै शिवाय भरणार नाहीत, त्यामुळे काहीसा तुटवडा औषधांचा निर्माण होईल. तर यामागचं नेमकं कारण काय. केमिस्ट क्षेत्र जे आहे, केमिस्ट लोकांचं, त्यांना नेमक्या अडचणी काय आहेत आता. सगळ्यात अगोदर असं आहे की नेहमी आमची असोसिएशन ही रिफॉर्मच्या सोबत राहिलेली आहे. आजही आहोत आम्ही. परंतु जसं मंत्रींनी सांगितलं, वीरेन शाहनी सांगितलं की अशा ज्या अडचणी आहेत, जेव्हा आपण रिफॉर्म मध्ये जातो तेव्हा हे विसरतो की भारत हा एक वेगळ्या टाईपचा देश आहे. इथलं कल्चर वेगळं आहे, इथल्या गरजा वेगळ्या आहे. इथे अतिशय फुटपाथवर व्यापार करून, माझा फ्रूटवाला आहे, रोजचा 7-8 हजाराचा बिझनेस करतो. कायदा म्हटलं तर त्याला जीएसटी मध्ये जायला पाहिजे. प्रॅक्टिकल नाही आहे. 10,000 रुपयापर्यंत तर सूट द्यायलाच पाहिजे होती. कंपोजिशन मध्ये 1 करोड रुपयापर्यंत सूट द्यायला पाहिजे होती. कारण आज जर प्रॅक्टिकल आपल्याला एखादी गोष्ट रिफॉर्म मध्ये आणायची असेल तर इनिशियल त्याच्यामध्ये जितकी कमी लोक हे करता येतील तितकं ते सक्सेसफुल होणार आहे. औषधीमध्ये काय झालेलं आहे की आमचे प्रश्न वेगळे आहे, हा व्यवसाय थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये अनेक कायद्यांचा इम्पॅक्ट येतो. ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर आहे, किमती आमच्या हातामध्ये नसतात. आम्हाला काही सेल लावता येत नाही कपड्यावाल्यांसारखा. आमच्याकडे माल परत जातो, आम्हाला तो कधी परत करावा लागतो, कधी शासन काही प्रॉडक्ट्स बॅन करते. चांगल्या उद्देश चांगला, परंतु आमच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये आज आमच्या क्रेडिट नोट्स, डेबिट नोट्स, रिटर्न गुड्स याच्याबद्दल जीएसटी प्रॉपर काही बोलत नाही आहे. साहेब आल्यानंतर आम्ही ते प्रश्न विचारू. आम्ही त्यांना याच्याबद्दल अनेक निवेदनं जीएसटी काउन्सिलला दिली. इव्हन आम्ही म्हणजे स्टेट टॅक्स कमिशनरांकडे दिलं. कोणी त्याचं काही करत नाही आहे. त्याच्यावरती काही कधी बोलावलं नाही, कधी संस्थेची मीटिंग नाही. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे की रिफॉर्म मध्ये जाताना, जसं संजय मंत्री म्हणाले, त्यांना माहित नाही की मी पण छोट्या गावातूनच येतो आणि प्रतिनिधित्व करतो. मी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यापाऱ्याचं, आमचे देशामध्ये 8 लाखापेक्षा जास्त औषध विक्रेते ज्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो.
बर. त्याच्यामध्ये 1000च्या लोकवस्तीमध्ये 2000 रुपये रोजचा औषध व्यवसाय करणारा व्यापारी सुद्धा आहे. जरी सरकार किती म्हटलं तरी आज इथे सुद्धा एबीपी माझ्यासारख्या कार्यालयात आतल्या रूम मध्ये गेलं तर नेटवर्क मिळत नाही. बरोबर. ही देश आपल्या घरात मिळत नाही, ऑफिसमध्ये मिळत नाही. आणि मग हे रिफॉर्म सगळे कसे चालणार, कशाच्या बेसवर? मग हे जे हरडल येणार आहेत याची सगळी जबाबदारी व्यापाऱ्यावर. शेवटी सरकारचं एक जे धोरण असतं की चोर, व्यापारी म्हटलं की चोर, ही जी भूमिका असते किंवा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, शेवटी आज इतका मोठा टॅक्स. आणि किनरे साहेबांची मी थोडंसं हे करतो की कपडा महाग होतोय, औषधी महाग होत आहे. स्वस्त काय होतं ते त्यांनी आम्हाला सांगावं. जे आधी झिरोत होतं तेच आज झिरोत आहे. फक्त सरकार मोठ्या ऍड देऊन जनतेची दिशाभूल करत आहे, या पलीकडे काही नाही. आणि कुठल्याही रिफॉर्म मध्ये दरवर्षी बजेटमध्ये 4 वस्तू स्वस्त होतात, महाग होतात. तर हे तर जीएसटी आहे. इतक्या मोठ्या रिफॉर्म मध्ये थोड्याफार वस्तू प्लस माय, पण ओव्हरऑल महागाई वाढणार आहे. ठीक आहे, आपण आणखी काही क्षेत्राचे प्रश्न जाणून घ्यायचे. पुण्याला जाऊया. पोपटलाल ओसवाल आहेत. पोपटलालजी, अगदी काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दाणा आणि धान्य व्यापाऱ्यांनी संप केलेला होता या जीएसटीच्या विरोधात. किराणा क्षेत्राला नेमक्या काय अडचणी आहेत? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 जून रोजी संप झालेला होता. संपूर्ण महाराष्ट्र हे बंद ठेवलेलं होतं. बर. जीएसटी 1 जुलैपासून येणार आहे. आधी अन्नधान्याला कुठलाही टॅक्स नव्हता. 1 जुलैपासून 5% जीएसटी येणार आहे. जे त्यांनी आम्हाला, जे अरुण जेटलीजी आहेत, सेंट्रलचे फायनान्स मिनिस्टर, त्यांनी मुंबईच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं होतं की अन्नधान्याला, जीवनावश्यक वस्तूला कुठलाही टॅक्स लागणार नाही. आता नाहीये आणि पुढेही लागणार नाहीये. परंतु तो त्यांनी शब्द बदललेला आहे. त्यांनी आता जो ब्रँडेड माल आहे त्याच्यावर 5% हा जीएसटी लागणार आहे. त्याचबरोबर आताच माझ्या मित्रांनी, मंत्रींनी सांगितलं, नावेंदरने सांगितलं की खेडेपाड्यामध्ये कॉम्प्युटरची व्यवस्था नाहीये, त्याचबरोबर नेटची व्यवस्था नाहीये. आणि त्यांनी रिटर्न्स कसे भरायचे, काय करायचं, त्यांचं धंद्याचं प्रमाण किती आहे, हा विचार शासनाने कुठलाही केलेला नाहीये. आज किराणा दुकानदाराकडे जवळजवळ 1000 ते 1500 वस्तू एका दुकानामध्ये असतात. त्यांनी तो स्टॉक कसा मेंटेन करायचा, ह्या अनेक अडचणी व्यापाऱ्यांच्या समोर आहेत. तो कुठलाही त्यांनी विचार केलेला नाहीये. त्याच्यामुळे जो जीएसटी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूवर लावलेला आहे तो कमी करावा, त्याकरता महाराष्ट्रातले व्यापारी निश्चित आंदोलन करतील. पोपटलालजी, माझ्याकडे जी काही यादी आहे त्यानुसार, जरी बरोबर असली तरी, परंतु माझ्याकडे जी यादी आहे त्यानुसार दूध, दही, भाजी, मध, गूळ, पापड, ब्रेड, लस्सी, सुटं पनीर, मीठ, साखर, बेसन, सुटं अन्नधान्य यासारख्या गोष्टींवरती 0% जीएसटी आहे. तुम्ही ज्याचा उल्लेख करताय तो नेमका कशाचा उल्लेख करताय, थोडंसं विस्तृत सांगा. ब्रँडेड गोष्टी ह्या सगळ्या त्यांनी जीएसटी मध्ये घेतलेल्या आहेत. मोकळं जर विकलं तर त्याला जीएसटी नाहीये. परंतु ब्रँडेड, मी एक 10 किलोची पिशवी घेतली, 1 किलोची पिशवी घेतली, त्याच्यावर जर ब्रँड असेल तर त्याला जीएसटी लागणार आहे. म्हणजे जे बिगर मोकळं अन्नधान्य विकतात, लूज करून विकतात, त्यांना जीएसटी लागणार नाही. आणि जे पॅकिंग मध्ये विकतात त्याला मात्र 5% जीएसटी लागणार आहे. बरं, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय त्यानुसार मी समजा सुट्ट गोडे तेल अर्धा लिटर घेतलं तर मला त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. पण मी एखाद्या कंपनीचं पॅक्ड 1 लिटरचा जर मी पॅक घेतला तर मला त्याच्यावर जीएसटी लागेल. किंद्रेजी, आता हे जे म्हणतात ते बरोबर आहे, टॅक्स लागणार आहे. बरं, मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा आपण ब्रँडेड म्हणतो त्यावेळेला ब्रँडेड वस्तू कोण तयार करतं? जर का एखाद्या समजा गहूचा घ्या किंवा तेलाचं घ्या, तेल जर का ब्रँडमध्ये किंवा एखाद्या पॅकमध्ये कोण तयार करतं? तर एक छोटी इंडस्ट्री, मी फार मोठं म्हणत नाही, अगदी छोट्या लेवलचा एक कारखाना किंवा त्याचं जमा करून त्याचं एका पॅकेटमध्ये घालून ते जे करणारा तो आहे तो कारखानदार आहे किंवा तो जो तेल बनवणार आहे त्याच्यावरचा एक व्यावसायिक आहे. आता हे सर्व बनवत असताना 5% त्याला टॅक्स लागणार आहे. पूर्ण तुम्ही म्हणाल तसं सुट्या तेलावरती टॅक्स नाहीये, पण 5% टॅक्स लागताना हे सर्व बनवत असताना त्याला काही इनपुट जे मिळणार आहेत, इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याचा आपण विचार करत नाही आहोत. सरकारने जो कायदा आणलाय त्या कायद्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट
हे पहिल्यापेक्षा याचे रूल्स खूप शिथिल केलेले आहेत. मला मान्य आहे की हे गावामध्ये आणि आता इंटरनेट आणि या सगळ्या संगणकाच्या याच्यामुळे खूप पहिल्यांदा सुरुवातीला खूप त्रास होणार आहे. पण आपण जेव्हा वस्तूंच्या किमती म्हणतो त्यावेळेला या ब्रँडेड वस्तूवरती टॅक्स जरूर आलेला आहे, पण त्यावेळेला त्यांना जे इनपुट मिळणार आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे, ह्याचा जर का आपण विचार केला आणि त्यांनी जर का ते कस्टमरला पास ऑन केलं, जो कायद्यात पण त्याची व्यवस्था आहे, तर त्याचं नक्की जी महागाई वाढण्याचा जो विषय आहे तो नक्कीच होणार नाही. आणि ब्रँडेड वस्तू जे विकतात ते माझ्या मते नुसतेच व्यापारी नसतात, तर एक म्हणजे प्रोडक्शन करणारे नसतात, तर ते ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चर किंवा एक प्रकारे त्याचा ज्याला म्हणतात ना व्यावसायिक दृष्ट्या त्याचा वापर करणारे आणि अशा प्रकारे काम करणारे व्यावसायिक असतात. औषधांच्या शॉर्टेज बद्दल आपण विचारलं होतं. मी थोडं याच्यासाठी थांबलो होतो की आपल्यामध्ये जर कमिशनर जर आले उपयुक्त तर त्यांच्या समोर सांगितलेलं जास्त, परंतु प्रत्यक्षात असं आहे इनपुट टॅक्स क्रेडिटचा आता विषय समोर आला. जो क्लोजिंग स्टॉक आमच्याकडे असणार आहे, सध्या 6% महाराष्ट्रात औषधीवर वॅट आहे, 6% एक्साईज आहे. आता आम्हाला HGST तर वॅटच्या समोर ऍडजस्ट होणार आहे, परंतु 6% जो सेंट्रल CGST आहे तो एक्साईजच्या अगेन्स्ट होणार आहे. त्याच्यामुळे जो स्टॉक माझ्याकडे आहे त्याच्या किमती ऑटोमॅटिकली मला 1 जुलैपासून कमी कराव्या लागणार आहे आणि आय विल लूज 6%. आज 6%चा नफा एक औषध व्यापाऱ्याला, औषधीचं क्षेत्र असं आहे ज्याच्यामध्ये मार्जिन फिक्स आहे, ते आम्ही नाही ठरवत, ते एक सिस्टम मध्ये फिक्स केलेलं आहे आणि त्यातनं 6%चा जर मार बसणार असेल तर इट इज इम्प्रॅक्टिकल. त्याचंही प्रतिनिधित्व आम्ही कौन्सिलकडे केलं. नंतर NPPA नावाची जी संघटना आहे, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी, यांच्याकडे केलं. आम्ही त्यांना सांगितलं की औषधामध्ये तुम्ही याच्यामध्ये काहीतरी एक हे करा, प्रत्येक व्यवसायाच्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, वेगवेगळ्या गरजा आहेत, ह्या सगळ्या कुठेतरी ऍड्रेस झाल्या पाहिजे, तेव्हा एखादी रिफॉर्म चांगल्या पद्धतीने चालू. नक्कीच. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. नम्रता पुणेकर सुद्धा आहेत आपल्यासोबत औरंगाबादहून. आपल्याला त्यांच्याकडे जायचं आणि ज्वेलर्सचं जे असोसिएशन आहे, हा जो बिझनेस आहे, त्यांना काय काय अडचणी येणार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवी कर प्रणाली येते 1 जुलैपासून GST, त्याचा उहापोहा आपण करतो. मला औरंगाबादला जायचं आहे. नम्रता पुणेकर आपल्यासोबत आहेत ज्वेलर्स असोसिएशनच्या. नम्रताताई, ज्वेलर्सना नेमक्या काय अडचणी येणार आहेत GST कर प्रणालीमुळे? काही तांत्रिक अडचणीमुळे आपण पोहोचू शकत नाही त्यांच्याबरोबर. मला पुण्याला जायचंय. ॲडव्होकेट पटवर्धन, यामध्ये एक मुद्दा असा पण मांडला गेला होता की यामध्ये जे रजिस्टर्ड व्यापारी आहेत त्यांना यामध्ये कमी अडचणी येतील तुलनेने जे अनरजिस्टर्ड आहेत त्यांच्यापैकी, म्हणजे जे व्यवस्थित टॅक्स प्रणालीचे सदस्य आहेत. रजिस्टर्ड असो किंवा अनरजिस्टर्ड असो, रजिस्टर्ड लोकांना त्रास होणार नाही असं काही नाहीये. कारण रजिस्टर्ड लोकांसाठी आता एक जी तरतूद केलेली आहे सेक्शन 9(4) मध्ये, की अनरजिस्टर्ड लोकांकडून जरी खरेदी केलेली असेल तरी त्याच्यावरचा जो कर आहे तो कर हा अगोदर त्यांनी भरायचा आहे आणि मग त्याचं त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. ही जी काही आता तरतूद केलेली आहे ही तरतूद सर्व लोकांना त्रासदायक होणार आहे. फक्त अनरजिस्टर्ड डीलरना त्रास होणार आहे असं नाही. अनरजिस्टर्ड डीलरना खरं म्हटलं तर याच्यात काहीच त्रास नाहीये. ज्यांना या सिस्टीमच्या बाहेर राहायचं आहे अशा लोकांना त्रास नाहीये. ज्यांना सिस्टीम मध्ये यायचं आहे असे जे रजिस्टर्ड डीलर आहेत त्या रजिस्टर्ड डीलरवरून जास्तीत जास्त कारकुनी काम वाढवलेलं आहे असं प्राथमिकरित्या दिसतं. अर्थात याच्यावर शासन विचार करेल आणि त्या तरतुदी मागे घेतील, निदान त्याच्यामधल्या ज्या जाचक तरतुदी आहेत त्या मागे घेतील अशी एक अपेक्षा आहे. नाहीतर मात्र प्रचंड असंतोष निर्माण होईल याच्याबद्दल माझ्या मनात पूर्ण खात्री आहे. नाही, पण या ठिकाणी एक माझी छोटीशी शंका अशी आहे की तुम्ही म्हटलं की अनरजिस्टर्ड डीलरना हा तुलनेने कमी त्रास होईल. सरकारने दावाच असा केलेला होता की जे रजिस्टर्ड टॅक्स पेयर्स आहेत त्यांच्यासाठी हा टॅक्स बनवलेला आहे. जे रजिस्टर केलेले नाहीये, जे टॅक्स भरत नाहीत, त्यांना ह्या सिस्टीम मध्ये आणण्यासाठी हा टॅक्स आहे. तुम्ही सांगता ही तर शुद्ध पळवाट मिळालेली आहे म्हणजे बऱ्याच लोकांसाठी. नाही, अनरजिस्टर्ड डीलरना पकडणार कसं याच्याबद्दलची काहीच तरतूद नाहीये. आतापर्यंत गेल्या 70 वर्षाचा इतिहास बघितला
तर जे कर भरत नाही त्यांच्या मागे कोणीच जात नाही. जे कर भरतात त्यांच्या मागे सारखे लोक म्हणजे शासन जात असतं. त्यामुळे प्रत्येक कुठल्याही मोठ्या रस्त्यावर तुम्ही बघितलं तर अनेक लोक असे दिसतील की ज्यांनी कधी कर भरलेले नाहीये, त्यांच्या विरुद्ध कारवाई झालेली कधी दिसत नाही. आणि अशा प्रकारची जी तरतूद केलेली आहे की अनरजिस्टर्ड डीलर कडून खरेदी केली असेल तर त्याच्यावरचा कर भरण्याची जबाबदारी ही रजिस्टर्ड डीलरवर टाकलेली आहे. हा तर सहसा अन्यायच आहे ना. मी जरूर एक सांगू इच्छितो की अशी एक त्याच्यात प्रोव्हिजन आहे की अनरजिस्टर्ड डीलरकडनं मी कुठची वस्तू किंवा सेवा खरेदी केली तर त्याच्यावरचा टॅक्स मी रजिस्टर्ड असेल तर मी भरला पाहिजे. हे पटवर्धन सर म्हणतात हे बरोबर आहे, पण मुळातच ही प्रोव्हिजन जी आहे, जे पटवर्धन सर म्हणतात त्याची मी सहमत नाहीये. ही प्रोव्हिजनच मुळात अनरजिस्टर्ड डीलर जे आहेत त्यांना पकडण्यासाठी आहे. उद्या जर का मी रजिस्टर्ड आहे, मी अनरजिस्टर्ड डीलरकडनं काही खरेदी केली तर मी टॅक्स भरल्यानंतर मी माझ्या रिटर्नमध्ये त्याचं डिक्लेरेशन देणं जरुरी आहे. मी त्याचा इनवॉइस बनवणार. मला नक्की थोडासा त्रास, थोडासा एक ऍडिशनल काम होणार आहे, पण मी त्याचं फीडिंग माझ्या रिटर्नमध्ये करणार. त्या अनरजिस्टर्ड डीलरचं नाव येणार. आज त्याचे प्रोव्हिजन्स अजूनही क्लिअर नाही आहेत. त्याचा पॅन नंबर टाकायचा की नाही टाकायचा, पण उद्या हळूहळू या गोष्टी क्लिअर होत जातील. कदाचित आधार कार्ड नंबर पण येईल आणि एकदा हे नंबर टाकायला लागलो आपण, ही अनरजिस्टर्ड डीलरची सगळी माहिती आज मी भरीन, माझ्यासारखे अनेक लोक भरतील. मग एखाद्या अनरजिस्टर्ड डीलरने जर का 20 लाखाच्या पेक्षा जास्ती टर्नओव्हर केलाय तरी टॅक्स भरलेला नाहीये आणि त्याचा टॅक्स रजिस्टर्ड माणूस भरतोय, तर ती जी गव्हर्नमेंटची सिस्टीम जी आहे, कम्प्युटर सिस्टीम जी आहे, जी आज खरंच म्हणजे त्याचं टेस्टिंग होणं आणि त्याचं सक्सेसफुल होणं खूप आवश्यक आहे या जीएसटी प्रणालीसाठी, ती सिस्टीम ह्या सगळ्यांना ट्रॅक करेल. आणि एकदा त्यांना ट्रॅक केलं की मग ते सगळे अनरजिस्टर्ड डीलर एका नेटमध्ये येतील. असं कधीच होऊ शकत नाही की अनरजिस्टर्ड डीलर एका फटक्यात सगळे एका म्हणजे टॅक्सच्या नेटमध्ये आले. आज आपण कितीही म्हटलं तरी, आपण जरी असलो तरी आपण सांगणार नाही की हा अनरजिस्टर्ड डीलर हा टॅक्स भरत नाहीये. तर त्यांना टॅक्स नेटमध्ये आणण्यासाठी आज ज्या रजिस्टर्ड डीलर्स वरती आहेत जरूर जास्ती जबाबदारी टाकली गेलेली आहे. आणि ही जबाबदारी जसे जसे अनरजिस्टर्ड डीलर कमी होतील तसतशी कमी होत जाणार आहे. कारण जर का मी रजिस्टर्ड डीलरशीच जर का डीलिंग करत असतील, व्यवहार करत असतील, तर मला हा प्रकार येणारच नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे यामध्ये प्रयत्न, आणखीन एक गोष्ट याच्यात अशी होऊ शकते की रजिस्टर्ड सरांशी आम्ही इथं डिफर होतो आहे की एकीकडे सरकार लहान व्यापाऱ्याला खलास करते आहे, इथे छोट्या ट्रेडर कडून रजिस्टर्ड डीलर खरेदीच करणार नाही आहे. 75 लाखापर्यंतचा कंपोजिट डीलर आहे, 20 लाखापर्यंतचा आहे. एक एबीपी माझा मध्ये आता ठीक आहे, तुमच्याकडे सगळी व्यवस्था आहे. बाहेरून जर चहा मागवायचा असेल तर तुम्हाला त्या चहावाल्याचं हे करा, तुम्ही त्याचा टॅक्स भरा, नंतर रिफंड घ्या. ही व्यवस्था जी रिव्हर्स टॅक्सची आहे ही लक्ष घेण्याबाहेरची आहे. यातनं इन्कम काही नाही. फक्त जर एक टार्गेट सरकारचं हे असेल की व्यापारी जास्तीत जास्त यात आणणे, तर त्यासाठी दुसरी व्यवस्था केली पाहिजे. यंत्रणा तुमच्याकडे असली पाहिजे. एकाला हे करण्यासाठी, पकडण्यासाठी जो काहीच दोषी नाही, जो सहकार्य करतो त्याला त्रास द्यायचा आणि त्याच्या माध्यमातून दुसऱ्याला पकडायचं, हे प्रॅक्टिकली इट्स नॉट फेअर. एकच फक्त सांगतो, 75 लाखाचं जे सर म्हणतात ते 75 लाखाचा जो कंपोजिशन डीलर असेल तो रजिस्टर्ड डीलर्स म्हणून गणला जाणार आहे. अनरजिस्टर्ड डीलर म्हणजे जो बिलकुलच रजिस्टर्ड नाही, कदाचित तो 20 लाखाची कुठे मिळणार आहे सेटअप, त्याच्याकडनं मी काही खरेदी केलं तर मला सेटअप मिळणार नाही. ठीक आहे ना, पण तेवढा तो कर पण लावणार नाही. म्हणजे तुम्ही हळूहळू या छोट्या व्यापाऱ्या जे मध्ये व्हॉट्सअपवर येत होतं, मागची सरकार होती ती गरिबी हटाव म्हणायची, आता अमिरी हटाव म्हणजे सगळं संपून टाका, अशा पद्धतीची सरकारची भूमिका आहे. डॉक्टर मंगेश गोंदावले आलेले आहेत आपल्यासोबत, उपायुक्त आलेले. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी एकदा औरंगाबादला जाते. नम्रता पुणेकर, ज्वेलर्स जे सेक्टर आहे या क्षेत्राला जीएसटी मुळे नेमके काय काय प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिलेले आहेत? नमस्कार. जीएसटी जो आहे हा जीएसटी लागलेला आहे 1%, वॅट लागलेला आहे 1.2% आणि एक्साईज लागलेला आहे 1%, असं एकूण 3% लागलेले आहेत. जे याच्या आधीपर्यंत आम्ही भरत होतो वॅट फक्त 1.2%, तर 1.2% वरनं हे जे सगळं झालेलं आहे 3%पर्यंत. पूर्वी जे लोक सोनं घेत होते ते 1% वॅट भरण्यासाठी सुद्धा तयार नव्हते, ते आता 3% हा खूप जास्त जो लागतो आहे तो भरायला तयार होतील का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की ह्या नियमांमध्ये जी स्पष्टता आहे ही अजून कुठेही डिक्लेअर झालेली नाहीये.
कारण जे काही नियम आहे, जे काही लागू नियम होणार आहेत, हे जर का आधी स्पष्ट झाले तर एक तर आधीच नोटाबंदीमुळे गिऱ्हाईकी नाही, म्हणजे गेले जवळपास 4 ते 6 महिने झालं दुकानदारांना बसण्या व्यतिरिक्त दुसरं कामच नाहीये. सरकारला हे जे काय सगळे धोरण लावायचे त्यांनी लावावं, त्याच्यासाठी कुठल्याही दुकानदाराचं नाही म्हणणं नाहीये, पण जेही लावायचे ते तुम्ही स्पष्ट आधी डिक्लेअर करा. आज आम्ही आमच्या सीएना विचारायला गेलो आणि त्यांना सांगितलं की काय आहे, तर ते म्हणतात नाही अजून स्पष्ट काहीच नाहीये. आमच्या कुठल्याही युनियनकडे किंवा आमच्या संस्थांकडे याचं कुठलेही स्पष्ट चित्र झालेलंच नाहीये. बर. आणि हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय करणारे जे आहेत दुकानदार, त्या दुकानदारांना 99% जो फेस करावा लागतो हा महिला वर्ग फेस करावा लागतो. महिला वर्गांना येणाऱ्या ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत, या अडचणींकडे सरकारने काही बघितलंच नाही. कारण हे जे आहे सोनं जे आहे, हे सोनं 99% सोनं जे आहे हे पर्चेसिंग करणाऱ्या महिला वर्ग आहे. बर. आणि महिला वर्ग जर कधी ह्या जीएसटीच्या याच्यामध्ये जर कधी घाबरला आणि तो जर व्यावसायिकांकडे आलाच नाही तर काय होणार? शेवटी दुकानदार जे आहेत त्या दुकानदारांना याचा प्रश्न फार मोठा आहे, याचा विचार सरकार कुठेही करतच नाहीये. ठीक आहे. संजय मंत्री, आता रजिस्टर्ड आणि अनरजिस्टर्ड डीलरचा विषय चाललेला होता. कृषी व्यापारी क्षेत्रामध्ये असे अनेक छोटे व्यापारी असतील जे या अनरजिस्टर्ड मध्ये येत असतील, त्यांचे काय प्रश्न आहेत, ते कसे कोप अप करणार या सिस्टीम सोबत? बिलकुल नम्रताताई, माझं हेच म्हणणं आहे, आता जी चर्चा होते आहे ती जीएसटी लागू झाल्यानंतर काय होईल आणि माझ्या व्यापाऱ्याला काय अडचणी येतील त्याची चर्चा चालू आहे. माझा महत्वाचा आणि बेसिक प्रश्न असा आहे की जर माध्यमांनी जर आता बाजारपेठेचा कानोसा जर घेतला तर आज बाजारपेठेमधला कोणत्याही क्षेत्रातला व्यापारी खरेदी करण्यास तयार नाही आहे. त्याचं कारण असं आहे की जीएसटी लागू झाल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये काय होणार आहे हे आज आम्हाला विक्री कर खातं असू द्या, केंद्रीय अबकारी कर खातं असू द्या किंवा सरकारी कोणतंही खातं असू द्या, ते छाती ठोकपणे सांगू शकत नाही आहे. आमचा व्हॅटचा अनुभव हा चांगला नाही आहे. व्हॅट लागू करताना सरकारने आम्हाला हमी दिली होती की यानंतर कोणताही कर लागू केला जाणार नाही. आज आम्हाला सरकारतर्फे कोण हमी देत आहे का की जीएसटी लागू झाल्यानंतर आपल्यासोबत नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर मंगेश गोंदावले आलेले आहेत, विक्री कर उपायुक्त. डॉक्टर गोंदावले, स्वागत आहे तुमचं. अनेक प्रश्न या चर्चेमध्ये उभे राहिलेले आहेत, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे खेडेगावातल्या लोकांनी काय करायचं ज्या ठिकाणी संगणक आणि इंटरनेट अजून पोहोचलेलेच नाहीयेत. काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा फोन कट झालेला आहे. आपण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर ही चर्चा आपल्याला अनेक मुद्द्यांवरनं पुढे न्यायची. छोटासा ब्रेक लगेचच कर देतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय जीएसटी संदर्भात. नवी कर प्रणाली येते, तिचा उहापोह करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मंगेश केंद्रे, यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आता संजय मंत्रींनी मांडलेला होता की खेडेगावातल्या लोकांचा यामध्ये खूप मोठा हाल होणार आहे, विशेषतः रजिस्टर्ड अनरजिस्टर्डचा मुद्दा येतो आणि यामध्ये छोटे व्यापारी, छोटे शेतकरी जे ऑलरेडी आता किती पिचलेले आहेत आपण पाहिलेले आहेत. नाही, म्हणजे मी परत सांगतो की 20 लाखापर्यंत एक्झम्पशन आहे. 20 लाखापर्यंत त्यांना रजिस्टर होण्याची गरज नाहीये. 75 लाखापर्यंत जर का वर्षाचा टर्नओव्हर असेल तर कॉम्पोजिशन स्कीम आहे, म्हणजे त्यांना रिटर्न्स पण क्वार्टरली भरायचे आहेत. त्यांना क्रेडिट जरूर काही मिळणार नाहीये, पण त्यांना रिटर्न्स पण क्वार्टरली भरायचे आहेत. त्यामुळे त्यांचं तेवढं प्रोसिजरल हे कमी होत आहे. मला मान्य आहे, मी परत एकदा सांगतो की संगणक आणि इंटरनेट ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, हे जरूर मला मान्य आहे. पण अनेक इव्हन धान्याच्या ज्या बाबतीत म्हणायचं झालं तर जो ऍक्च्युली शेतकऱ्यांचं तुम्ही म्हणाल तर शेतकऱ्यांना ऍक्च्युली याच्यावरती जीएसटी नाहीये. जो ऍग्रिकल्चरिस्ट ह्या डेफिनेशन मध्ये मोडतो त्याला याच्यावरती जीएसटी नाहीये. परत जे काही प्रोसेसेस आहेत ते पण जे प्रायमरी प्रोसेसेस त्यातनं बरेचसे बाहेर आहेत. असं नाही की सगळ्यांनाच जीएसटी लागलेला आहे. मुळात प्रश्न असा आहे की जे व्यापारी वर्ग म्हणतो आपण, जो व्यापारी त्या प्रोसेसवरती, त्या प्रोडक्शनवरती काहीतरी प्रोसेस करतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करून तो बाजारात आणतो, त्याच्यावरती हा जीएसटी कर लागणार आहे. आणि त्यांना हे 20 लाख आणि 75 लाख ही दोन लिमिट महत्वाची आहेत. आता प्रश्न एकच आहे की 20 लाखाच्या आतमध्ये मी आहे म्हणजे रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही, पण मी ज्याला विकीन
त्याला तो म्हणणार की तू रजिस्टर्ड नाहीस, त्यामुळे मी त्याच्यावरती टॅक्स भरणार. त्यामुळे तो शक्यतो रजिस्टर्डसाठी आग्रह धरणार. हा एकच त्याच्यामध्ये मुद्दा आहे. पण जो भरणार आहे त्याला जर का आपण पटवून दिलं की बाबा मी 20 लाखाच्या आतमध्ये तू टॅक्स भर आणि त्याचं क्रेडिट घेऊ शकतोस तू, तर माझ्या मते ऑफकोर्स ह्याला थोडंसं सुरुवातीला नक्कीच त्याला म्हणतात, त्याला टीथिंग ट्रबल ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, तो होणारच आहे. पण असं नाही की कम्प्लिटली अन्याय आहे असं मला म्हणायचं. डॉक्टर गोंदावले आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झाले. डॉक्टर गोंदावले, यामध्ये मुख्य प्रश्न सगळ्यांनी मांडलेला आहे की यामध्ये छोटे व्यापारी, विशेषतः ग्रामीण भागात जिथे संगणक आणि इंटरनेट पोहोचलेला नाहीये, त्यांचं काय होणार, हा सगळ्याच सेक्टरचा प्रश्न आहे. नमस्कार. बोला बोला, माझा आवाज पोहोचतो? हो, पोहोचतोय. मी प्रश्न पुन्हा एकदा विचारते की सगळ्याच सेक्टरचा प्रश्न असा आहे की यामध्ये छोटे व्यापारी, विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे आहेत, त्यांना यामध्ये खूप अडचणी येतात, कारण संगणकीकरण, इंटरनेट हे ग्रामीण भागात पोहोचलेलं नाहीये. त्यांचं काय होणार? ही भीती खरं तर काही साधार नाहीये, कारण आजही असं दिसतं की वॅट मधलं थ्रेशोल्ड जे आहे ते 10 लाख आहे. 10 लाखाच्या वरती सगळ्यांना ई रिटर्न भरणं मॅन्डेटरी आहे. आणि आज हे सर्वजण ई रिटर्न भरतायत. जीएसटी मध्ये हे लिमिट 10 लाखाच्या ऐवजी 20 लाख होत आहे. म्हणजे याच्यापेक्षाही जे लहान व्यापारी आहेत त्यांना आपण बाजूला काढलेलं आहे. आणि अशा वेळेला त्यांच्याकडून रिटर्न येण्यासाठी कुठली अडचण येईल अशी काही परिस्थिती मला तरी दिसत नाहीये. आणि तशी परिस्थिती कुठं आली तर प्रत्येक ठिकाणी आम्ही अशा प्रकारचे हेल्प डेस्क उभे केलेले आहेत, बाकी पण सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे रिटर्न किंवा हे भरण्यासाठी काही अडचणी येतील असं वाटत नाही. याच्या उपर आपण जे जीएसटी सुविधा प्रोव्हायडर्स अशी एक कॅटेगरी तयार केलेली आहे आणि ते अगदी मोबाईल ऍप हे सुद्धा त्याच्यामध्ये पुरवण्याचा प्रयत्न करणार आहेत की ज्याच्यामधून आपल्याला जे काही जीएसटीचे कंप्लायन्सेस करायचे आहेत ते करू शकू. आणि आपण तर बघतो की सगळीकडे मोबाईल हे पूर्णपणे पोहोचलेले आहेत, अगदी त्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. त्यामुळे तशी अडचण येईल अशी तरी परिस्थिती दिसत नाहीये. आपल्यासोबत महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अनिल नावंदर आहेत, त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे थोडक्यात. नमस्कार गोंदावले सर, याच्यामध्ये 2-3 जे प्रश्न उपस्थित होता, आता तुम्ही सांगितलं की रिटर्न तो भरतो आहे. रिटर्न तो म्हणजे त्याचा कन्सल्टंट भरतो, तो कुठेतरी शहरात असतो, त्याच्याकडे इंटरनेट उपलब्ध असतं, तेव्हा तो रिटर्न भरून देतो. आता जीएसटी प्रणालीमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये 10-20 हजाराचा बिझनेस हा काही फार मोठा विषय राहिलेला नाही आहे. अशा वेळी त्याला कंटिन्युअस त्याची गरज पडणार आहे, बिल बनवण्यापासून सगळी सिस्टम ऑपरेट करण्यासाठी. त्यावेळी जर इंटरनेट आणि याचे प्रॉब्लेम्स असतील तर त्या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होईल. औषधी व्यवसायाच्या बाबतीत आम्ही 2-3 वेळा आम्ही पत्र लिहिली, कौन्सिलला लिहिली जीएसटी, त्याच्यावेळी प्रत्येक वेळी परत आपणास पाठवलेली आहे की आमच्याकडे जो क्लोजिंग स्टॉक असणार आहे, थोडक्यात अगदी प्रश्न विचारा कारण आपला वेळ संपत आला. क्लोजिंग स्टॉक त्याचा रिफंड जो 40% आम्हाला मिळणार त्याबद्दल तर ठीक आहे, परंतु दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की औषधी हा असा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये रिटर्न गुड्स, एक्सपायरी गुड्स, नॉन सेलेबल गुड्स अशी वेगवेगळे कॅटेगरीज आहेत ज्या आम्हाला काही सेल काढता येत नाही कपड्याप्रमाणे, आम्हाला त्या काही विकता येत नाही, शासनाचे काही नियम असतात. या सगळ्या याच्यामध्ये क्लॅरिटी अजून झालेली नाही की आम्ही ती रिटर्न. ठीक आहे, आपण विचारूया गोंदावले सर. ह्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले होते. एक तर इनपुट टॅक्स क्रेडिटच्या संदर्भामधला एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये व्हॅटचं जे क्रेडिट आहे ते ऑलरेडी आपण त्यांना देतो आहोत आणि तेच आपण त्यांनी क्लेम केलेलं असणार आहे. सेंट्रल एक्साईजचं जे क्रेडिट होतं ते जिथं 18% कमी रेट ऑफ टॅक्स आहे, म्हणजे आता त्यांच्यावरती 12% आहे, त्यांना 40% मिळणार आहे. म्हणजे जरी त्यांच्याकडे टॅक्सेबल इनव्हॉइस किंवा ज्याला एक्साइजेबल इनव्हॉइस म्हणतो तो नसला तरी सुद्धा त्यांना ते 40% क्रेडिट पर्यंत मिळणार आहे. त्यामुळं हा मुद्दा तसा काही फार अडचणीचा होईल असं वाटत नाही. जे काही त्यांचं क्रेडिट आताच आहे ते त्यांना उद्या जीएसटी मध्ये सुद्धा मिळणार आहे. दुसरा मुद्दा त्यांनी याच्या संदर्भात घेतला की त्यांचे जे काही रिटर्न गुड्स आहेत किंवा जे डेड स्टॉक आहे त्याच्या संदर्भामधला. आता याच्या संदर्भामध्ये ऍक्ट मध्ये 2 प्रकारचे प्रोव्हिजन्स आहेत. जर तो डेड स्टॉक त्यांनी बिझनेस मधून डिस्कार्ड केलेला असेल तर मात्र त्याच्यावरचा त्यांचा फोन कट झालेला आहे. मात्र यामध्ये मंगेश किंद्रे, मला एक प्रश्न असा पडलेला आहे की आता एवढं सगळं सांगतायत, रिटर्न भरायचे दर महिन्याला 3 रिटर्न भरायचे म्हटल्यानंतर त्याच्यासाठी टॅक्स एक्सपर्ट आपल्याला लागणार आहेत आणि खूप मोठ्या संख्येने लागणार. एवढी स्किल्ड मॅन पॉवर आहे आपल्याकडे? नाही, 3 रिटर्न पहिल्यांदा असा विचार केला पाहिजे की 3 रिटर्न खरंच भरायचे आहेत का.
माझं पर्सनल स्वतःचं मत असं आहे की 3 रिटर्न नाही भरायचे. रिटर्न आपल्याला एक भरायचा आहे. दुसरा रिटर्न जो आहे तो आपल्याला जीएसटीएन पोर्टलमधनं येणार आहे, तो आपल्याकडच्या डेटाशी कम्पेअर करून बघायचा आहे. त्यात फक्त चेंज असतील, काही त्यात बदल असेल तर तो बदल करायचा आहे. तिसरा रिटर्न जो आहे म्हणजे पहिल्यांदा तो आउटपुटचा रिटर्न आहे, दुसरा आहे तो इनपुटचा रिटर्न आहे, तो आपल्याला रेडीमेड बनवून येणार आहे, तो फक्त आपल्याला चेक करायचा आहे. आणि तिसरा जो आहे तो इनपुट आणि आउटपुट मॅच झाल्यानंतर त्यातलं वजावट करून जो टॅक्स लायबिलिटी येणार आहे तो टोटल रिटर्न आहे. पण तो पण 2 रिटर्न कन्फर्म केल्यानंतर तिसरा रिटर्न पण कन्फर्म होऊन आपल्याकडे येणार आहे. तिसरा रिटर्न पण आपल्याला चेक करायचं आहे बेसिकली. रिवाईजची जी तरतूद रद्द करून टाकली त्याच्याबद्दल एक किन्नरे साहेब मार्गदर्शन करा. रिवाईज मी परत त्याच्यावरती नंतर येतो. मला मुळात मुद्दा असं म्हणायचं की पहिला रिटर्न झाल्यानंतर दुसरे 2 जे रिटर्न आहेत ते बेसिकली चेक करायचे आहेत. म्हणजे मुळातच याचा जो तिसरा रिटर्न हा जो फायनल रिटर्न आहे त्याचे हे 2 भाग आहेत. आणि ते जर का पहिला रिटर्न झाल्यानंतर आपण चेकच करणार असू तर फीडिंग हे त्या मनाने वाटतं तितकं जास्ती होणार नाही. आता प्रोजेक्ट असं केलं जातं की 3 रिटर्न, पण 3 रिटर्न हे भरायचे नाहीये, तर 1 रिटर्न भरायचे आणि 2 चेक करायचे जे ते आपल्याला. आणि त्यात बदल जरूर करायला लागणार आहेत. रिवाइज रिटर्न करता येणार नाही याचं कारण बरेचसे रिकन्सिलेशनचे प्रोव्हिजन्स त्यांनी ठेवलेले आहेत की ते पुढच्या महिन्यात तुम्ही रिकन्सिलेशन मोडमध्ये जाऊन ते करू शकता. आणि त्यामुळे एकंदरीत विचार तुम्ही मॅनपॉवरचा जर का विचार केला तर आज बरेचसे अकाउंटंट, चार्टर्ड अकाउंटंट असतील किंवा टॅक्स प्रॅक्टिशनर असतील, वॅटचे रिटर्न हे भरतातच आहेत, सर्व्हिस टॅक्सचे रिटर्न हे भरतातच आहेत, एक्साइजचे रिटर्न हे भरतातच आहेत. हे सगळ्या गोष्टी कंबाईन होणार आहेत. आता लक्षात घ्या, परत आपण वेगवेगळ्या टॅक्स लॉज मध्ये वेगवेगळे रिटर्न जे होते ते सर्व जाणार आहेत. आणि आता हे एवढे जे जीएसटीचे आहेत ते एकच रिटर्न येणार. त्यामुळे मॅनपॉवर आहे ती पण हे होणार आहे. प्लस आता अनेक संस्था आहेत, आमचे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया तर्फे पण अनेक लोकांना ट्रेनिंग देणं चाललंय. फक्त चार्टर्ड अकाउंटंटच नाही तर आमच्या अनेक स्टाफ आहेत किंवा बीकॉम लेवलचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पण ट्रेनिंग देणं हे चालू आहे आणि चालू राहणार आहे. आमचे जसे सरांनी सांगितलं की डिपार्टमेंटने हेल्प डेस्क काढलेत, तसेच सीए इन्स्टिट्यूटच्या अनेक ब्रांचेसने हेल्प डेस्क काढलेले आहेत ही. आणि हे फक्त सोशल अँगलने काही कुठच्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता की ज्या योगे आपण समाजाला त्यातनं मदत करू शकू. आणि मला नक्की वाटतं की येत्या 6 महिन्यामध्ये आपण याच्यावरती एक चांगल्या प्रकारे सशक्तपणे म्हणजे जी टॅक्स प्रणाली आहे याच्यातनं बाहेर येऊ शकू चांगल्या प्रकारे हे करू. वीरेन शाह, यामध्ये आणखीन एक असा मुद्दा आहे की रेडीमेड गार्मेंट्सचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे स्ट्रीट्सवरती रेडीमेड गार्मेंट्स खूप दिसतात. म्हणजे ते अगदी एवढ्या छोट्या लेवलचे व्यापारी आहेत, त्यांच्या दृष्टीने हा जीएसटी कसा अडचणीचा ठरू शकतो? बहुत अच्छा सवाल है, क्योंकि जैसे अभी आपने बताया ये स्ट्रीट वेंडर्स है, वो पहले तो ये स्ट्रीट वेंडर्स का ऑलरेडी प्रश्न अभी सुप्रीम कोर्ट तक चल रहा है, काफ़ी सारा उसमें दिक्कतें हैं. लेकिन 2 प्रकार के ट्रेडर्स हैं यहाँ पे. एक जो बिल्कुल बिल बनाते नहीं है, 2 नंबर का बिजनेस करते हैं, जिसको आप स्ट्रीट वेंडर्स बोल सकते हैं या कोई एकदम छोटे व्यापारी बोल सकते हैं. इसी चीज को लेके आज सरकार जो आज जीएसटी ला रही है, भले वो इंडिया आज जीएसटी के लिए तैयार नहीं है, लेकिन ये जो विषय है बहुत इंपॉर्टेंट विषय है. सिर्फ 1% लोग इनकम टैक्स भरते हैं, मतलब पूरे 125 करोड़ में सिर्फ 1% लोग टैक्स भरते हैं. ये सारा जो बर्डन आता है, जो टैक्स भरता है उसके पर आता है. आज जो सरकार ने जो कहा है वो सही है. हाँ, जरूर है, शुरू में प्रॉब्लम आएंगे, टीदिंग प्रॉब्लम आएगा, जैसे स्ट्रीट वेंडर्स है, अनरजिस्टर्ड डीलर्स है, उसका भी बर्डन आपके पर आ सकता है. लेकिन आगे जाके अगर ये ठीक से होगा, एक ही चीज है सरकार को मैं आपके माध्यम से कहना चाहूंगा, जिस प्रकार से वो टैक्स लाए हैं बिना तैयारी किए, क्योंकि तैयारी नहीं है इंटरनेट की. अभी आप बात कर रहे हैं, वो आपका कॉल ड्रॉप हो गए, साहब से आप बात नहीं कर पाए, आप जवाब नहीं दे पाए. यही तो सिर्फ शहरों में हो रहा है. छोटे छोटे गांव में आप ये मोबाइल एप्लीकेशन, हाउ आर यू गोइंग टू डू द सबमिशन बाय द मोबाइल? ये कोई इजी चीज नहीं है. इतने सारे, जैसे आपने दुकान है, दुकान में अगर 50 आइटमें होती है तो 50 आइटम के लिए कंप्यूटर बिठाना पड़ेगा, सबको बार कोडिंग करना पड़ेगा, सबके अपने प्रतिशत जो है, किसी का 5% है, किसी का 12% है, किसी का 18% है. ये सारी चीजों के इट्स नॉट इजी. आज भारत इस प्रकार से लिए तैयार नहीं है, बिना तैयारी किए हुए काम किया गया है. लेकिन फिर भी व्यापारी इसका समर्थन करते हैं, इसी चीज के लिए समर्थन करते हैं, क्योंकि आगे जाके एक टैक्स है वो पूरे भारत के लिए अच्छा है,
बर, इसलिए कर रहे हैं. माझी खरं तर वेळ संपत आलेली आहे. मात्र मंगेश किंद्रे, मला तुम्हाला अगदी शेवटचा प्रश्न आहे. अगदी काही दिवसांपूर्वी नोटबंदी आलेली होती, आपण तयार होतो नव्हतो हा वेगळा बाब, मात्र तो झटका आपण सहन केला, आपण त्यातनं तरुण गेलो. बऱ्याच जणांना खूप वाईट प्रकारे तो झटका बसलेला होता, काही जणांचं अगदी थोडक्यात निभावलं. जीएसटीचं पण असंच आहे. भारत खूप मोठा देश आहे, यामध्ये आपण मॅक्रो पिक्चरच अजून क्लिअर करू शकलेलो नाहीयेत. मायक्रो पिक्चर पर्यंत जायला खूप वेळ लागेल आपल्याला. चांगल्या गोष्टी यामधल्या काय आहेत, कारण आपण अडचणी खूप बघितलेल्या आहेत. चांगल्या गोष्टी म्हणजे मुळात सांगायचं म्हणजे आतापर्यंत जे इनडायरेक्ट टॅक्सेस होते, ज्याला आपण म्हणतो त्याच्यात स्टेट बॅरियर्स खूप होती. म्हणजे प्रत्येक एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात व्यवहार करताना आपण एक वेगळ्या राष्ट्राशी व्यवहार करतोय का, अशा प्रकारची एक संकल्पना होत होती. अनेक प्रकारचे कायदे असल्यामुळे अनेक प्रकारच्या म्हणजे ज्या यंत्रणा आहेत त्या कार्यरत होत्या. म्हणजे अनेक प्रकारच्या सरकारी यंत्रणांना आपल्याला सामोरं जायला लागत होतं. अनेक प्रकारच्या म्हणजे ज्याला म्हणतात डेडलाईन्स आहेत त्या पाळायला लागत होत्या. म्हणजे खूप वेगवेगळे इनडायरेक्ट टॅक्सेस, अप्रत्यक्ष कर असल्यानंतर प्रत्येक कराची पूर्तता करण्यासाठी जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या करायला लागत होत्या. आता मुळातच एक नेशन, ज्याला म्हणतात वन नेशन वन टॅक्स, हा जो प्रणाली आल्यानंतर आपले प्रोसिजरल गोष्टी या टोटल म्हणजे एकंदरीत बघताना खूप कमी होणार आहेत. आज कम्प्युटर आणि जर का इंटरनेट ह्या गोष्टी जर का व्हायला लागल्या, आता आपण जर का उलट्या दिशेने विचार केला, जर का इंटरनेट प्रणाली पहिल्यांदा जर का स्ट्रॉंग करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले असते तर आपणच ओरडलो असतो इथे खायला अन्न नाही आणि आपण इंटरनेट काय करतोय म्हणून. त्यामुळे काही सुधारणा असतात. मला असं वाटतं, मी नोटबंदीबद्दल बोलत नाही, पण आपण एटीएमचा विचार करू. अनेक बँकांनी एटीएम अचानकपणे लोकांना सांगितलं की तुम्ही एटीएमने व्यवहार केले पाहिजेत म्हणून, नोटबंदीच्याही आधी. तर त्यावेळेला पण त्रास झालाच, पण आज एटीएम शिवाय काही लोक तर जगूच शकत नाहीत, अशी अगदी गावामध्ये पण. त्यामुळे ह्या प्रकारे अनेक सुधारणा आणताना हे त्रास होणारच आहेत, नक्कीच होणार. आणि कुठेतरी क्रांती घडते, आपल्याला थोडंसं त्यामध्ये सहन करावं लागतं. अगदी छोटा प्रश्न जाता जाता, माझी वेळ संपत आली, अगदी थोडक्यात. नोटाबंदीतनं अजून, नोटाबंदी झाल्यानंतर 8 महिने झाले, अजून आपण पूर्णतः 100% सावरलो नाहीत. बरेचसे सावरले पण 100% सावरले नाही आहोत. जीएसटीचा आता झटका लागणार हे 100%, कारण खूप जणांनी इतक्या अडचणी मांडलेल्या आहेत. सावरायला आपल्याला कितीचा वेळ लागू शकतो? माझ्या मते 6 महिन्यापेक्षा जास्ती अवधी लागू नये. एक वर्षभर मॅक्सिमम असं मला वाटतं की वर्षभरामध्ये ही सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. सरकारने पण सांगितलं की पहिले 2-3 महिने तर आम्ही अगदी लिनियंट राहणार आहोत. रिटर्नच्या डेट्स पण ज्या आहेत, त्या दिवस पण आहेत, ते एक्सटेंड केलेले आहेत. पहिल्या 2 महिन्याचे डेट्स पण एक्सटेंड केलेले आहेत. त्यामुळे माझ्या 6 महिन्यात या गोष्टी सुरळीत होतील. बरं, 130 कोटींचा हा देश आहे, याच्यामध्ये एखादा जरी बदल करायचा म्हटला, छोटासा बदल, तरी तो सुद्धा क्रांतीच्या दर्जाचा बदल होत असतो. त्यामुळे जीएसटी येतोय, काही बदल होणार आहेत, आपण सकारात्मक दृष्टीने त्याला पुढे जाऊया. अडचणी आहेत, त्यामध्ये आपल्याला सरकारची साथ देणं आता भाग आहे, कारण जीएसटी येतोय 1 जुलैपासून. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.